आणि नेमकं आईला 3 मुली नंतर सर्व महिला तेच म्हणायचे की तुला चौथा पण मुलगी होईल मुलगी होईल. मग ते आई म्हणजे मी गर्भात असताना आईने खूप विचार केला. माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा मी खूप वीक होतो, म्हणजे हा छातीचा सापळासुद्धा माझा असा वरती होता. नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. मल्हार कम्युनिकेशन प्रस्तुत लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा या आपल्या संवाद कट्ट्याचे आजचे प्रमुख अतिथी आहे क्रीडा शिक्षक, पर्यावरण शिक्षक आणि प्रामुख्यानं ज्यांना रचनात्मक आणि सकारात्मक कार्याची ही मनापासून आवड आहे आणि त्यांनी आपल्या कामातून आदर्श निर्माण केलेला आहे. मित्रांनो, असं म्हणतात की आदर्श काही एका रात्रीतनं उभं राहत नाही, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आणि नंतर मग यशाचं चांदणं आपल्याला गवसत असतं. तर आपण एकूणच ही त्यांचा प्रवास, अत्यंत इन्स्पायरिंग असलेला प्रवास ऐकून घेणार आहोत. आजचा एपिसोड क्रमांक आहे मित्रांनो 209 आणि विषय आहे क्रीडा आणि पर्यावरण. आपण गप्पा मारणार आहोत छानपैकी, त्यांची जर्नी ऐकून घेणार आहोत. क्रीडा शिक्षक, पर्यावरण शिक्षक जे खूपचंद सागरमल विद्यालयामध्ये गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत आहेत, सेवारत आहेत, असे प्रवीण वसंतराव पाटील वेगवेगळे मान सन्मान सरांना मिळालेले आहेत. तर प्रवीणजी, आमच्या मल्हार कम्युनिकेशनच्या अख्ख्या टीमच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू. मी मगाशी म्हटलं की आदर्श काही एका रात्रीत असे निर्माण होत नाही, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लागते, मेहनत आपणही केलेली. त्यामुळे अनेक प्रतिष्ठेचे मान सन्मान पुरस्कार हे तुम्हाला मिळालेले तुमच्या कार्यातनं. तुम्हाला वेगवेगळे छंद आहेत, म्हणजे पर्यावरण संतुलन करण्याच्या बाबतीमध्ये तुमचं योगदान आहे, तुमची हरित सेना असेल त्याच्या माध्यमातून तुमचं काम उभं राहिलेलं आहे, क्रीडापटू अनेक तुम्ही घडवलेले आहेत, क्रीडा शिक्षक तुम्ही आहात. म्हणजे पेशाने शिक्षक असतानासुद्धा वेगवेगळ्या ज्या काही सामाजिक गोष्टी की ज्यातनं रचनात्मक गोष्ट निर्माण होऊ शकते असे उपक्रम तुम्ही राबवलेले आहेत. तर काय सांगाल, बालपणापासूनच वसा वारसा हा चालू आहे? मी सर्वसामान्य कुटुंबातून येतो. वडील माझे एक पंचायत समितीला क्लर्क होते. त्यांचं पण मोठे कुटुंबाची जबाबदारी होती. अच्छा. वडिलांना 5 भाऊ, 3 बहिणी होत्या. ग्रामीण भागातून चोपड्या तालुक्यातलं वेळोदे आमचं प्रॉपर गाव. तिथून वडील नोकरीनिमित्त पाचोऱ्याला आले. त्याच्यानंतर मला 3 बहिणी, मी 4थ्या क्रमांकाचा मी. तर त्या काळाची परिस्थिती अशी होती की माझ्या आईला वाया म्हणायचे की तुला 3 मुली झाल्या, पूर्ण 5 मुली होतील असं. बरं. आणि घरची परिस्थिती खूप बिकट आणि मराठा समाजात मुलीचं लग्न करणं किंवा मुलगी होणं हा एक त्या काळात असं वाटायचं की शाप आहे, असे मानसिकतेत जगायचं. आणि नेमकं आईला 3 मुली नंतर सर्व महिला तेच म्हणायचे की तुला चौथा पण मुलगी होईल मुलगी होईल. मग ते आई म्हणजे मी गर्भात असताना आईने खूप विचार केला. माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा मी खूप वीक होतो, म्हणजे हा छातीचा सापळासुद्धा माझा असा वरती होता. आणि डॉक्टर गंभीरराव पाटील यांचे भाऊ डॉक्टर बाबा पाटील असं त्यांनी सांगितलं की याला खूप सांभाळावं लागेल तुम्हाला. म्हणजे बाळ तर झालं, मुलगा झाला त्या काळात त्या परिस्थितीनुसार, पण मग हा सक्षम नाही अशा पद्धतीने माझी पालनपोषण करण्याची सुरुवात झाली. शाळेकरी मुलांमध्ये, म्हणजे जेव्हा मी मुलांमध्ये खेळायला जायचो तेव्हा मला खूप केअर केली जायची किंवा माझीही सल्ला द्यायची की तो वीक आहे, तो पडून जाईल, त्याला लागला तर पोरं मला खेळू द्यायची नाही. का बरं नाही, काही झालं तर कोण तुझे आईवडील आम्हाला बोलतील, जबाबदारी घ्यायची. मग मी मनात असं ध्यास घेतला 7वी 8वीला असताना की आपण हे जे शरीर आपलं जे थोडं कमकुवत आहे याच्यातून काहीतरी आपण परिवर्तन घडून आपण पण काहीतरी करून दाखवण्याचं. त्यासाठी मी ज्या पाचोऱ्याला एका प्रशांत हॉटेलच्या मागे आमचा एक छोटासा वाडा होता, तिथं अशी पळायला सुरुवात केली. नंतर एक अशी त्यावेळेस नगरपालिकेने बांधलेली गटारी होती, गटार, त्या गटारीवर मी सूर्यनमस्कार मारायला सुरुवात केली. ती कोरडी व्हायची संध्याकाळी, साधनं नव्हते, साधनांचा अभाव होता त्याच्यामुळे. तर मला तर कुठेतरी वाटायला लागलं की आता आपलं शरीर थोडं बळकट व्हायला लागलं आहे. मग त्याच्यातून थोडंसं 9वी 10वीपर्यंत मी थोडा स्ट्रॉंग झालो. आणि आश्चर्याची गोष्ट सांगतो, मी फर्स्ट इयरला असतो ना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बॉडी बिल्डिंगला बेस्ट फिजिक्स या प्रकारात 60 किलो वजन गटात पहिला आलेलं. वाह वाह. बरं. म्हणजे शरीर सौष्ठव्य, म्हणजे फिजिकली आपण थोडंसं कुठेतरी कमी आहेत, काही उणेपणा आपल्यामध्ये आहे, तो भरून काढण्यासाठी तुम्ही इकडे वळला. बरं, मग याच्यासोबत अजून कुठले कुठले क्रीडा प्रकार तुम्ही हाताळलेत? कोणते खेळाडू मैदानात उतरले? मी नंतर शालेय जीवनापासून
माझा 110 मीटर अडथळा शर्यत म्हणजे याला हार्डल्स म्हणतो, तो क्रीडा प्रकार होतो. त्या क्रीडा प्रकारात मी ज्युनियर कॉलेजला असताना राष्ट्रीय पातळीपर्यंत गेलो. धावण्याची अडथळा शर्यत. आणि योगायोगाने त्या स्पर्धा दिल्लीला होता, राष्ट्रीय स्पर्धा. आणि त्या काळात बाबरी मस्जिद पडल्यामुळे त्या स्पर्धा पोस्टपोन झाल्या. ती एक संधी गेली आयुष्यातली माझी, पण काही हरकत नाही. त्याच्यानंतर मी विद्यापीठात ऑल इंडिया विद्यापीठापर्यंत खेळलो. त्यानंतर तुम्हाला सांगितलं की बेस फिजिक्स म्हणजे एखादी ॲथलीट शरीरसृष्टीकडे वळत नाही, पण मी असं त्या दोघं गोष्टी साधल्या आहेत. त्याचे माझ्याजवळ पुरावे पण आहे, प्रमाणपत्र पण आहे त्या काळातले कुलगुरूंच्या हस्ते मिळालेले. हे दोघं गोष्टी मी त्यातून साधल्या. त्याची सांगड घातली, जमून आला. कारण जिद्द निर्माण झाली होती की आपल्याला आता काहीतरी करायचं आहे ना. खूप वेळ दिला मी, कारण माझं एक असं वैशिष्ट्य पण होतं, दसऱ्याच्या दिवशी सुद्धा लोक सोनं वाटायचे ना, मी त्या दिवशी सुद्धा ग्राउंडवर जायचो, आपले राऊंड पूर्ण करायचे, व्यायाम करायचा, म्हणजे एक ध्यास घेतलेला होता. त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की आपण बॉक्सिंग पण केलं पाहिजे, पण परिस्थिती नसल्यामुळे मी याच्यावर गेलो, पंचर काढणाऱ्याच्या दुकानावर. तिथून एक ट्यूब मिळवला, तो ट्यूब शिवला, त्याच्यात रेती भरली गाळून, त्याची बॉक्सिंग किट करून झाडाला टाकून त्याला मी मारायचो. म्हणजे आपल्या जो साधना नाही म्हणून शांत बसलो नाही, त्याच्या कुठून कुठे पर्याय शोधत गेलो, त्याच्यातून पुढे डेव्हलप होत गेलो. म्हणजे कल्पकतेने या सगळ्या गोष्टी तुम्ही साधारण सुविधा सुद्धा निर्माण. आणि त्या काळामध्ये मला दैनिक सकाळाने एक पाचोऱ्यातील हिरा म्हणून एक मोठं आर्टिकल छापून आलं. त्याच्यामुळे मी लोकांच्या समोर जास्त आलो अजून, की आपल्या एका तालुक्या पातळीवरचा एक पोरगा काहीतरी चांगलं करतोय, राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीपर्यंत नाव कमवतो. एक मोठं आर्टिकल माझं मोठ्या फोटोचे छापून आलं. तेव्हा अजून जास्त माझी जवळक निर्माण झाली, किंवा लोक मला भेटायला लागले, की चांगले विचारायला लागले, तू कसं करतो, काय करतो. बरं. पण हे स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटीज करतानाच मग म्हणजे पर्यावरणाकडे कसं वळला, कारण तो पण भाग फार महत्त्वाचा आहे. सध्या ग्लोबल वॉर्मिंग वगैरे हा चिंतेचा विषय आहे. आणि तुम्ही जे काम करताय ते उत्तम काम आहे. निर्माल्य संकलनापासून सगळंच, म्हणजे पर्यावरणाची संबंधित जे काही गोष्टी आहेत पूरक, त्या तुम्ही करताय. त्याबद्दल काय सांगा. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा कॉलेज जीवनाला होतो त्यावेळेस आम्ही म्हणजे धावल्यानंतर पळत म्हणजे घाम गाळल्यानंतर आमच्या कॉलेजच्या आजूबाजूला काही झाडं होते लिंबाची, त्याच्या खाली बसायचो. आणि तिथं बसल्यानंतर जो एक असा आनंद मिळायचा, तर ते त्या काळात समजलं की याच्याबरोबर आपल्या शारीरिक क्षमाबद्दल पर्यावरणाचं संतुलन राहिलं तर माणूस जास्त आनंदी राहू शकतो. त्याच्यातून एक मला प्रेरणा मिळाली की आपण छोट्या गोष्टी काहीतरी केलं पाहिजे पर्यावरणासाठी. मग ते पर्यावरणासाठी करत असताना आम्ही पहिले वृक्षारोपणापासून सुरुवात केली. त्याच्यानंतर मग मी जॉबला लागलो. जॉबला लागल्यानंतर योगायोगाने राष्ट्रीय हरित सेना म्हणून केंद्र शासनाची एक योजना अशी झाली की शासनाने पाहिलं की पर्यावरणाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडते. विद्यार्थी जीवनापासून जर विद्यार्थ्यांमध्ये जर आपण पर्यावरणविषयक जर चांगले संस्कार घडवले तर हीच पिढी पुढे जाऊन ते पर्यावरणाचं संतुलन राखणार आहे. त्या राष्ट्रीय हरित सेनेचा प्रमुख म्हणून मला शाळेची जबाबदारी मिळाली. मग ती जबाबदारी मिळाल्यानंतर त्याच्यात जागतिक पर्यावरण दिनापासून वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम राबवले जायचे. मग आम्ही ते एकदम चांगल्या पद्धतीने राबवले व त्याला चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रसिद्धी मिळाली. तर काही वेळेस असं वाटतं, लोकांना असं वाटतं की प्रसिद्धीसाठी करताय, पण तसं नसतं. प्रसिद्धी मिळवण्याचा उद्देश हा होता लोकांमध्ये जनजागृती होते. आता आम्ही झाडं लावायला लागल्यानंतर मला मोबाईलवर काही लोकांचे फोन यायला लागले की सर वृक्षारोपणासाठी झाडं मिळतात का, ट्री गार्ड कुठे फुकट मिळतात का. मग आम्ही त्यांना सल्ला दिला की झाडं फुकट मिळत नाही, पण 5 जून ते 15 ऑगस्ट हा वन महोत्सव असतो. या काळात सामाजिक वनीकरण वन विभाग हे सवलतीच्या दरात रोपं देतात. म्हणजे कुठे ना कुठे जनजागृती झाली. मग त्याच्यानंतर आम्ही शाळेत 5 जूनला जागतिक पर्यावरण दिनापासून सुरुवात केली. त्याच्यानंतर आमच्या परिसरात प्रचंड प्रमाणात होळीसाठी लाकडं कापले जायचे. झाडं ओले झाडांवर कुऱ्हाड पडायची, कारण माझा थोडा स्लम आणि गरजू आणि गरीब वस्तीचा भाग आहे. मग मुलांमध्ये प्रबोधन झालं. म्हणजे छोटीशी किंवा कचऱ्याची होळी, एक वाड एक होळी, एक गाव एक होळी, अशा संकल्पना आम्ही हे केल्या. त्यानंतर नैसर्गिक कलर निर्मिती प्रशिक्षण शिबिरं घेतले मी. त्याच्यातून पोरांना समजून सांगितलं की केमिकलयुक्त जर तुम्ही कलर लावल्याने त्याच्यात पाण्याची नासाडी होते, तुमच्या त्वचेचा भाग म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या प्रकारचं पर्यावरणाची हानी होते. तर आम्ही त्याच्यापासून नैसर्गिक कलर निर्मिती सुरुवात केली. छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या की हळदीपासून पिवळा कलर तयार होऊ शकतो, झेंडूची फुलं घ्या, ते सुकवा, ते कुचकरा करा, त्याच्यापासून कलर तयार करा. नंतर तुमचं बीट असेल, बीटपासून कलर तयार होईल, गुलाबाच्या पाकळ्या त्याच्यापासून कलर तयार. आणि पोरे अवलंबत आहेत चांगल्या पद्धतीने. म्हणजे माझ्या स्लम एरियामध्ये मी पोरांना फटाकेमुक्त दिवाळी हा पण एक संकल्पना माझी होती, ती मोठ्या प्रमाणात राज्यभर राबवली जाते. त्या फटाकेमुक्त दिवाळीमध्ये पोरांनी फटाके न फोडता ते उरलेले पैसे आणून दिले. त्यातून आम्ही पुस्तकं घेतले, काही गरजू लोकांना आम्ही साड्यासुद्धा वाटप केलेल्या. म्हणजे जर एखादी जर सकारात्मक पाऊल कुठल्याही वस्तीत किंवा कोणत्याही एरियात जर तुम्ही उचललं, सुरुवातीला त्रास होतो पण लोकांनंतर पटायला लागतं. नक्कीच. म्हणजे एखादा उपक्रमशील जो शिक्षक आहे त्याने जर मनात घेतलं आणि कल्पकतेने वेगवेगळं जनजागृती, लोकप्रबोधन, लोकशिक्षण करायचं ठरवलं तर नक्की प्रवीण सरांसारखं काम
हे उभं राहू शकतं. म्हणजे इतर शिक्षकांना सुद्धा ते मार्गदर्शक ठरतं, पथदर्शी ठरतं. समाजाच्या दृष्टिकोनातून सुद्धा कुठेतरी कामाची दखल घेतली जाते आणि म्हणूनच त्याची पावती म्हणून त्यांना अनेक मान सन्मानसुद्धा मित्रांनो मिळालेले आहेत. बरं सर, याच्यासोबतच तुम्ही एवढंच करून थांबलेलं नाही आहेत, तर बेटी बचाव बेटी पढाव, नंतर रस्ते वाहतुकीच्या बाबतीमध्ये त्यात सुरक्षा कशी राहील हे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा पण आम्ही एक चांगला कार्यक्रम केला सर. माझ्याकडे शाळाबाह्य विद्यार्थी म्हणजे जे मुलं आहेत असे शाळेपासून वंचित आहे. आता इकडं एक श्रीकृष्ण लॉन समोर एक वस्ती सर, तिथले अनेक असे मुलं होते की ते शाळेतच न गेल्यामुळे त्यांचं आधार कार्ड पण तयार होत नव्हतं. तर आम्ही तिथे गेलो. माझ्या माहितीप्रमाणे 35 ते 40 मुलं असे आहेत की आम्ही त्यांचे आधार कार्ड तयार करून घेतले, त्यांना शाळेत प्रवेशित केलेलं आहे आणि ते काही मुलं तिथून 10वी पास होऊन आता बाहेर पण निघाले आहेत. म्हणजे हा पण एक महत्त्वाचा विषय झाला. आणि त्या शाळाबाह्य मुलींना प्रवाहात आणण्यासाठी जे मी कार्य केले त्याच्यासाठी मला जिल्हा परिषद माध्यमिक विभागाने एक प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलेले. छान 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 छान. नक्कीच नक्की. म्हणजे पहा, म्हणजे डोळे सगळ्यांना असतात पण दृष्टी कमी लोकांना असते. आणि जर डोळसपणे जाणीवपूर्वक आपल्या भोवताल तुम्ही बघितलं तर अनेक गोष्टी तुम्हाला करता येतात. म्हणजे 4 भिंतींच्या पलीकडची शाळा आणि त्याच्या बाहेरचं शिक्षण हे तुम्ही समाजासाठी काहीतरी नक्की आदर्श असा उभा करतायत. बरं, मग आदर्श शिक्षक हा पुरस्कार तुम्हाला मिळालेलाच आहे. त्यानंतर समाजसेविका सिंधुताई सपकाळांच्या शुभ हस्ते तुम्हाला मिळाला, त्या गोष्टीला मी पण साक्षीदार आहे. आपल्याला सोबतच तो तसा पुरस्कार मिळाला होता. तर हे सगळं करत असताना आणि कुठेतरी तुम्ही समाधानाची गोष्ट ही आहे की तुमच्या कार्याची दखल समाजासोबत शासनही घेतं, नाही का? हो, मी सांगायचं इच्छितो सर. म्हणजे मी माझी स्तुती करतो असं नाही. बरं, तुमच्या लक्षात आलं का मला शैक्षणिक, क्रीडा आणि पर्यावरण 3 क्षेत्रातले पुरस्कार मिळाले सर. 3 म्हणजे क्वचितच असं होऊ शकतं. दुर्मिळ गोष्ट. हा, दुर्मिळ गोष्ट आहे. मी माझी स्तुती नाही करत, पण क्रीडा म्हणजे मला जिल्हा परिषदेने शैक्षणिक क्षेत्रात दिलेलं आहे. क्रीडा अधिकाऱ्याने क्रीडा आणि सामाजिक आणि पर्यावरण विभागाने आदर्श पर्यावरण शिक्षक दिला. म्हणजे मला पर्यावरण क्षेत्रातले 13 पुरस्कार आहे, तो काही विषय नाही. आणि अनेक संस्थांचे पण दिले. पण मी असं सांगतो की क्रीडा, पर्यावरण, सामाजिक आपलं शैक्षणिक हे 3 पुरस्कार शासनाचे माझ्या मते जळगाव जिल्ह्यातला मी एकमेव शिक्षक असा की 3 पुरस्कार मला मिळाले. वा 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 वा. पण एक क्रीडा शिक्षक म्हणून पण विचारतो मी, तुम्ही अनेक क्रीडापटू घडवलेले आहेत आणि एकीकडे पर्यावरणाचं संतुलनाचं कामसुद्धा तुम्ही करतायत. अत्यंत मोठं काम आहे, पवित्र असं काम आहे. पण यंदाचं वर्ष आपल्या क्रीडा या क्षेत्रासाठी फार महत्त्वाचं ठरलं असं मी म्हणेन. कारण सलग म्हणजे 5 पुरस्कार आपल्या वाट्याला आले, खाद्यशच्या वाट्याला आले. तर त्या काही क्रीडापटूंशी बोलताना मला असं जाणवलं, त्यांनी खंत व्यक्त केली की क्रीडा इतकं महत्त्वाचं असताना सुद्धा हा विषय तो तितका घेतला जात नाही, तो लाईटली घेतला जातो आणि दुय्यम स्थान कुठेतरी असतं. तर काय तुमची पण ही व्यथा असेल की थोडीशी उदासीनता आहे. तर मी बोलताना असं म्हणतो की क्रीडा अधिकारी हे पद शासनाने MPSCद्वारे जे भरत असतील तर तिथे एक अट टाकावी की शक्यतोवर तो क्रीडा क्षेत्रातलाच खेळाडू असावा, ते पदच राखीव करू नका, खेळाडूलाच द्यावं. कारण की एक MPSC थ्रू आलेला अधिकारी त्याला क्रीडा क्षेत्रातला तो संघर्ष आहे तो माहीत नसतो. त्याच्यामुळे तो आहे ना, तो त्याच्या म्हणजे आपल्याला अधिकाऱ्याबद्दल वाईट नाही सांगायचं, पण तरी पण जी त्याला एखादी अधिकारी तो खेळाडू असतो, तो अधिकारी झाल्यानंतर त्याला शेवटच्या क्षणापर्यंत काय संघर्ष करावा लागतो खेळाडूला किंवा त्याला काय अडीअडचणी येतात याचा थोडासा तो कुठेतरी ताळमेळ बसत नाही. खरंय खरं खरं ही फॅक्ट आहे. ताळमेळ बसत नाही. बरं बरं बरं. आणि शासनाचं जे धोरण आहे की क्रीडा 250 विद्यार्थ्यांमागे क्रीडा शिक्षक, त्या GRचीच पाहिजे तशी अंमलबजावणी झालेली नाही आहे. कारण शाळेतही थोडंसं असं माझ्या माहितीनुसार थोडंसं म्हणजे शिक्षणाला जितकं महत्त्व आहे तितकं क्रीडाला दिलं जात नाही. PTचा पिरियड म्हणजे हा टाइमपास पिरियड असं मानसिकतेत जगतात. त्यात आमच्या पण क्षेत्रातले काही लोक आहे की हा विषय काही इतका महत्त्वाचा नाही. पण आता मी असं सांगू शकतो सर तुम्हाला की ह्या युगामध्ये जर शारीरिक आणि बौद्धिक ह्या जर दोघं गोष्टीचा समतोल साधायचा असेल तर खेळ खेळणं खूप आवश्यक आहे. कारण मी जेव्हा सुरुवातीला लागलो तेव्हा शाळेत मी जेव्हा PTच्या पिरियडला एका वर्गातून दुसऱ्या वर्गात मुलं घ्यायला जायचो तर मुलं तयारीत असायची, आता आपल्याला बाहेर जायचं आणि खेळायचं आहे. परिस्थिती कालांतराने बदलत गेली. मी आता जातो त्यातल्या 5-7 पोरं उभे राहतात, 5-7 पोरं म्हणतात जाऊ द्या सर बसू द्या ना. म्हणजे हे का झालेलं आहे, कारण मुलांमधला आता मोबाईलमुळे, सोशल मीडियामुळे स्क्रीन टाईम वाढलेला आहे आणि त्यांच्या मैदानाकडे जो कल आहे जाण्याचा तो कमी झालेला आहे. हे पण त्याचे दुष्परिणाम असे दिसायला लागले सर. त्याचे दुष्परिणाम मुलांना कमी वयात चष्मा लागणे,
नंतर त्वचेचे आजार, स्थूलपणा, केस लवकर पांढरे होणे, चिडचिडेपणा, हे पण त्याचे दुष्परिणाम आहे. कारण त्यांची जे आहे ना सर शारीरिक हालचाली पाहिजे त्या प्रमाणात होत नाही हां. आणि त्यांच्यातले ते हालचाली झाल्यानंतर घाम येतो, त्याच्यावर उत्साह वाढतो, त्यांचं जेवण व्यवस्थित जातं, झोप व्यवस्थित होते, मन लागतं, मन एकाग्र होतं. पण तो ग्राउंडकडे कमी यायला लागल्यामुळे आणि मोबाईलचा स्क्रीन टाईम वाढवल्यामुळे अभ्यासापासून ते दूर तर गेलेच, पण मैदानापासून दूर गेले. ही सांगड घालण्यासाठी पालकांनी जेवढं याला महत्त्व दिले आपलं अभ्यासाला, तेवढं शारीरिक शिक्षण म्हणजे क्रीडेला पण महत्त्व दिलं पाहिजे. एखादी तरी आपला मुलगा एखादी खेळात खेळला पाहिजे बा असं. आणि काही लोक हे फक्त कमर्शियल म्हणून की 5% आरक्षण आहे म्हणून 25 मार्क आहे 10वीला आणि 12वीला 25 मार्क, तसा दृष्टिकोन ठेवू नका. तुम्हाला पोरांना जर खरंच घडवायचं असेल, त्यांना बौद्धिक तुम्ही परिपक्व करताय ना, शारीरिक पक्वीकरण करण्यासाठी त्यांना मैदानाकडे येऊ द्या. वा वा वा, अतिशय कळकळीनं पोटतिडकीने एक आदर्श शिक्षक हा तुम्हाला मोलाचा सल्ला देतोय. आणि याच्यासाठी सुजाण पालकत्व सुद्धा असलं पाहिजे, नाही का? बरोबर, 100%. कारण संवाद नाही तुटलेलाच आहे. पाहिलं सर, शक्यतो रे ना म्हणजे जेईला जाण्यासाठी 80% पडले, 85% पडले. जेव्हा आम्ही पालकाला सांगतो की तुमचा मुलगा आहे तो जिम्नॅस्टिकमध्ये राज्य पातळीवर जातोय, तर त्या पालकाचा उत्साह नसतो सर. त्याला असं वाटतं थोडंसं हे काय एवढं महत्त्वाचं नाही बुवा असं. पण ते यांनी समजून घेते की तो याच्यातून त्याची ना म्हणजे ग्रास्पिंग पॉवरपासून सर्व म्हणजे जगात जगण्याची एक कला मिळेल त्याला क्रीडामधून, त्याला हार पोचवण्याची शक्ती पण मिळेल. पण लोकांचं ते झालं त्याला म्हणजे पालक पुस्तकी क्रीडा करताय पोरांना, पुस्तकी क्रीडा नाही केला पाहिजे. बळ असलं पाहिजे, ते मिळत नाही. आणि आजाराचं प्रमाण प्रचंड वाढलं सर. कारण आता स्लम एरियातल्या आम्ही शाळेत पाहिलं ना, प्रचंड पोरं आजारी पडताय सर. लहान पोरांना किडनीचे विकार आलेले आहेत, कॅन्सर सारखे आम्हाला अनुभव यायला लागले. आता पहिले हे नव्हतं, पण हे 5-10 वर्षात ते खूप प्रमाण वाढलं सर. ती एक चिंताजनक गोष्ट आहे. त्याचं कारण आहे सर, कारण पोरांच्या हालचाली तुम्ही बंद करून टाकल्या. आणि सर्दी होणे, ताप होणे, नेहमी पालक सांगता 15 दिवसापासून ॲडमिट होती, 20 दिवसापासून ॲडमिट, हे प्रकार पहिले नव्हते, पण हे 5-10 वर्षात जास्त वाढले. अगदी बरोबर आहे ते. बरं, बघ तुमचा प्रवास जो आहे म्हणजे शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, पर्यावरण, फार मोठं काम आहे. आणि एका बाजूला हे सगळं करत असताना तुम्हाला घरातून पाठिंबा असणं फार गरजेचं असतं, बॅकबोन असतं हे सगळं. तर फॅमिली सपोर्टच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? माझी मिसेस एक शेतकऱ्याची मुलगी आहे, पण ती ग्रामपंचायत विकास अधिकारी म्हणून नाशिकला होती. मिसेसची कमी वयात 23 वर्ष जॉब झालेला आहे तिचा. माझी मिसेसला पण महाराष्ट्र शासनाचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार मिळालेला आहे. माझ्या मिसेसचा माझी जी वैचारिक पातळी शक्यतो काय असतं, जे माणसं असे सोशल वर्क वगैरे करतात त्यांच्या बायका त्यांना त्यापासून म्हणजे थोडंसं नका करू किंवा वेळ द्या. पण माझं नशीब चांगलं आहे की माझी मिसेस त्या बाबतीत खूप चांगली पाठीराखी आहे माझी. ती म्हणजे नाही केलं पाहिजे, म्हणजे चांगलं कर्म करा, त्याचे चांगले परिणाम आपल्याला भोगायला मिळतील. योगायोगाने माझा मुलगा पण आता 12वी सायन्सला नूतन मराठाला जे मागच्या 9वीलाच असताना काशीनाथ पलोडला तो NCC मध्ये TSC गोल्ड झालेला आहे, म्हणजे सर्वोच्च जे असतं रायफल शूटिंगमधलं. आणि माळवणकर दोघं स्पर्धा तो खेळलेला आहे. आणि नूतन मराठा म्हणून एक चांगल्या कॉलेजमध्ये तो आता क्रीडापटू म्हणून पण आणि NCC पण शिक्षण घेतोय. त्याचं पुढचं टार्गेट आहे UPSC-द्वारे एखादी अधिकारी व्हायचं. छान छान छान. बरं, बघ तुम्ही या सगळ्या नव्या पिढीला आणि विशेषतः मैदानावर या असं आवाहन तुम्ही केलेलं आहे. आणि क्रीडा नैपुण्य दाखवून काहीतरी जॉब करिअर त्यात आपलं घडलं पाहिजे हे सगळं तुम्ही म्हणताय. आणि खरंच, आणि तुमच्या मनामध्ये अजून काही संकल्प पण आहे, ते नेमके कोणते? माझ्या मनात हे संकल्प आहे की आता पुढे जाऊन अजून मला पर्यावरण क्षेत्रात जास्त काम करण्याची इच्छा आहे सर. कारण काय आहे, जेव्हा बघतोय पर्यावरणाची प्रचंड मोठ्या प्रमाणात नासाडी होते सर. आता तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. आता आम्ही जुन्या हायवेला जैन इरिगेशन राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून झाडं लावलेली, बरोबर आहे. तर ती झाडं नगरपालिका गाळ काढताना झाडं तोडत होती, तर ते आम्ही झाडं वाचवलेले. तर आम्ही माझ्यासोबत काही पोलीस डिपार्टमेंटचे लोक आहेत, काही असे लोक आहेत की रात्री लोटगाडीवर आम्ही कॅन ठेवतो आणि ते पाणी टाकून ते झाडं वाचवतो. तर माझं अजून अशी इच्छा आहे की या क्षेत्रामध्ये मी रिटायर झाल्यानंतर अजून खूप मोठं जास्त काम करेल. म्हणजे त्यातून आर्थिक लाभ मिळाला नाही मिळाला तरी चालेल, पण मी काहीतरी नवीन पिढीसाठी काहीतरी चांगलं काम करून गेलो मोठ्या स्केलवर. या मोठे जे झाडं आहेत, आणि मला झाडं मोठं होताना पाहताना खूप आनंद वाटतं सर. मी लावलेलं झाड आहे माझ्या गल्लीत, मी जे नवीन कॉलनीत गेलो सर, इकडे मी झाडं लावलेलं. आज ते 15 ते 20 फुटाचे झालेले. लोक त्याच्या खाली गाडी लावतात, पण लोक जाणीव नाही ठेवत की आपण पण याच्यात काहीतरी पुढाकार घेतला पाहिजे किंवा पाणी टाकलं पाहिजे. तो पण एक संदेश देतो की पर्यावरण, ऑक्सिजन सर्वांना आवश्यक आहे. प्रत्येकाने पर्यावरण कसं समतोल राहील याच्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आता नगरपालिकेचे अनेक कर्मचारी
कचरा जाळताय सर, मी उदय बापूंकडे नेहमी तक्रारी करतो की बरं, बापू बरं, साहेब, बरं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं. म्हणजे मला जिथे जिथं खटकलंय सर तिथं मी ते हे करतो. आजच्या 25 वर्षापूर्वी आग लागली होती कुठं बोलटेनगरच्या इथे झाडांना. त्यावेळेस जे आपले जे APP माझे नेवे साहेब आहेत ना, त्यांना मी फोन लावला, त्यांनी टँकर पाठवलं, ते स्वतः आले. ते त्यावेळेस लोकमतला होते. त्यांनी एक फोटो काढला आहे माझा आणि तो लोकमतला छापून आला आहे की एका जाणाऱ्या एका युनिसाईच्या युवकाने भाऊ हा प्रकार थांबवला. अशा पण एक छोट्या मोठ्या गोष्टीतून प्रेरणा मिळत असते. तुमच्यासारखे काही शिक्षक आहेत की आम्ही त्यांच्या हाताखाली घडलेलो आहे, तुम्ही आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. यापुढे तुमच्यासाठी तुमचं आमच्या कॉलेजचं नाव राहिलं पाहिजे, आम्ही तिथं जिथं घडलेलो आहे त्याच्यासाठी आम्ही चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू, चांगलं काम करू. वा वा वा, सॅल्यूट आहे तुमच्या सगळ्या कामाला. आणि असंच प्रेरणादायी काम, आदर्श असं काम तुमच्या हातून घडो असं शुभचिंतन या निमित्तानं करतो. तुम्ही संवाद कट्ट्यावर आलात, खरं तर वेळेची मर्यादा आहे, पण तरीसुद्धा तुमची ही सगळी जी जर्नी आहे अत्यंत इन्स्पायरिंग आहे. तर ती तुम्ही आमच्या सगळ्या मित्रांना ऐकवलेली आहे. त्याबद्दल मल्हार कम्युनिकेशनच्या वतीनं आपण आलात आणि छान गप्पा आपल्या झालेल्या आहेत, त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. मल्हार कम्युनिकेशन प्राध्यापक राजेंद्र देशमुख साहेब, आनंदजी मल्हार, आपण एवढं मलाही संधी दिली आणि आज तुमच्या माध्यमातून मी अनेक लोकांसमोर जाणार, त्याबद्दल तुमचेही आभार मानतो. जय हिंद, जय भारत. हॉबी डू बी डू हा एक चांगला उपक्रम आहे. या उपक्रमातनं म्हणजे अनेक जे असे लोक आहेत की समाजात वेगवेगळ्या प्रकारचे चांगलं कार्य करतायत, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. तरी हे सर्व लोकांनी हे चॅनल सबस्क्राईब करून बघा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. एक चांगला प्रयत्न या चॅनलने केलेला आहे, या यूट्यूब चॅनलने केलेला आहे. या यूट्यूब चॅनलने आमच्यासारख्या लोकांना पण संधी दिलेली आहे, त्यांचे आम्ही आभार मानतो. जय हिंद, जय भारत.